ब्रेन डॅमेज झाला त्याच्यानंतर ते स्वतः ते ग्रॅव्हिटी की गुरुत्वाकर्षण बळला ते सावळून नाही शकत, म्हणून ग्रॅव्हिटीमध्ये त्याला ते पडून जाते म्हणून आपण त्याला धरते, त्याला आपण उभा करते, त्याची चेस्टला आपण धरते, कारण जास्त इनर्शियल मास ऑफ द बॉडी आहे ते इकडे आहे, हात आणि पाय स्लेव्ज आहे. प्राईम मिनिस्टर ऑफ द बॉडी हे ट्रंक आहे, तो ट्रंकला आपण धरते, नाहीतर आपणला धरायला टाईम नाही. म्हणून आम्ही एक टिल्ट बोर्ड सारखा बनवते हॉस्पिटलमध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये. बाळाला तिकडे उभा करते, नंतर इकडे पट्टा बांधते, इकडे पट्टा बांधते, इकडे पट्टा बांधते आणि 1 तास बाळाला ठेवते. तरी आईच्या घरी हे सगळं नसते, म्हणून ते रोज बाळाला 1 तास जायला लांबून ते हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. फक्त जाण्यावर खर्च आणि वेळ दोन्ही त्रास, मनस्ताप सगळं त्यांच्या आणि वाट्याला बाळ येतं. किती रडते, ते आतमध्ये हॉस्पिटलमध्ये दारामध्ये जाईल त्याच्या आधी ते रडायला सुरू करते की मला तिकडे नाही, कारण त्याला दर्द होते. पण आम्ही लोक काय म्हणते, दर्द होय तरी काय, आपल्याला हे करावं लागते. आणि मी असं म्हणते की माझे सगळे कलिग हे करते, त्यांची काही चुकी नाही, कारण आम्हाला हेच शिकवलं, शिकवलं तरी आम्ही तोच करणार.